स्पोर्ट्स क्लब शिरोली आणि त्यांच्या विरोधात संघ इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय। पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी या दोन संघात एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय। दोन विजेते संघ एकमेकांच्या समोर आहे। जो संघ जिंकणार आहे तो संघ थेट या स्पर्धेच्या सुपर 8 ला दाखल होणार आहे आणि तो संघ 2 पैकी 2 सामने जिंकत आजचा टॉपर ठरणार आहे। तर यानंतर पहिल्या मॅचचा पराभूत विरुद्ध दुसऱ्या मॅचचा पराभूत या दोन संघात मॅच होणार आहे। दोन्ही कॅप्टनना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही संघनायकांना विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी संपर्क करायचा आहे। चला मॅचला आपण होते सुरुवात आणि कमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा आपण ऐकूयात पहिल्या डावासाठी या तालुक्यातील एक दर्जेदार समालोचक ऐकूयात। त्यानंतर सुमित सुतार सर आपल्या समोर जॉईन होतील कमेंट्री बॉक्स मध्ये। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम प्रेमाचा नमस्कार। खेड तालुक्यामधील एक भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 2 या स्पर्धेच्या दिवस क्रमांक 1 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। धफलकावरती 1 धाव नोंदवली गेली। षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण पाहत आहे राकेश प्रभू इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे। तर 2 आघाडीचे बॅटर रोहित खरात आणि ओमकार गुंडरे इथे आपण पाहत आहे पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघाकडनं सलामीला दाखल आहेत। स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे, तिथे मात्र आपण पाहत आहे 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल। मिळतील धावा 4 चौकार। 4 धावांच्या मदतीने धफलकामध्ये 5 धावांची मोहर उमटताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। राकेश प्रभूचं षटक आपण पाहतोय। भिडू दे षट खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार। थँक्यू, धन्यवाद। 4 धावांच्या मदतीने धफलकामध्ये 5 धावा आपण पाहतोय। पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघाच्या स्कोर कार्ड मध्ये या धावा जोडल्या जात आहेत। आयकॉन एका बाजूला आपण पाहतोय रोहित खरात बॅटिंग करतोय। पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र स्विच हिट करायच्या प्रयत्नामध्ये एक चौकार खेळलाय। दर्जेदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळाली। गोलंदाज राकेश प्रभू आयकॉन पुन्हा एकदा अप्रतिम क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय। क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत येईपर्यंत चेंडू वाऱ्याच्या वेगानं सुसाट सीमारेषेच्या पार। मिळतील धावा 4 चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपरा षट खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार। मी विवेकानंदांनी सांगितलेलं एक वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात सुंदर त्या गोष्टीचा शेवट देखील सुंदर पाहायला मिळतो। आणि मैदानावरती आपण पाहत आहे इथे रोहित खरातची बॅट मात्र बोलून चालली। 2 चेंडूमध्ये 2 लगोपाठचे चौकार इथे राकेश प्रभू आयकॉनवरती खेळलेत। दफलकामध्ये 9 धावा पाहायला मिळत आहेत। 9-9-9 या स्पर्धेचे किती गुण गाऊ। पुन्हा एकदा यावेळेस तिथे मात्र आपण पाहत आहे सुंदर झेल पाहायला मिळाला। चुकी घडलीत आणि तिथे मैदानावरती पहिल्या क्रमांकाचा बॅटर आयकॉन रोहित खरात बॅक टू द पेव्हिलियन। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी। चर्चा आपण करत होतो रोहित खरात आयकॉन ज्या पद्धतीने मैदानावरती खेळत होता आणि त्याच पद्धतीने मैदानावरती फटका खेळत असताना त्यातला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न राकेश प्रभू आयकॉन गोलंदाजाने केलाय। दूरवरचा प्रवास का मी आजपर्यंत इथे मैदानावरती करत आलो ते मात्र राकेश प्रभूने इथे मैदानावरती दाखवलंय। आयकॉन बाद झालाय आणि मैदानावरती आता मात्र नवीन खेळाडू कुलदीप धायबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाण, क्रिकेट म्हणजे साहसाचा माड। स्वाभिमान अभिमान पणाला लागलाय। दोन्ही संघांनी पहिला विजय पाहिलाय, मात्र हा विजय संपादन करत सुपर 8 ला पात्र ठरणारा आजच्या दिवसाचा पहिला संघ कोण, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र ही मॅच सांगून जाणार आहे। 9 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आयकॉन राकेश प्रभू गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, त्यानंतर रोहित खरातने खेळलेले
2 चौकार पाहिलेत आणि त्यानंतर रोहित खरातची गेलेली विकेट मैदानावरती आपण पाहतोय. ह्या पहिल्या षटकाचा लेखाजोखा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आयकॉन इथे मात्र आता पुन्हा एकदा दाखल होतोय. क्षेत्ररक्षणाचं जाळं बदललंय. कुलदीप धायबरसाठी इथे मात्र जाळं विणले गेले. हा चेंडू मात्र सोडून दिलाय आणि मुख्य पंच दर्शवतायत चेंडू नो बॉल आहे. खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. या नो चेंडूच्या मदतीने धोफलकामध्ये आपण पाहतोय 10 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. गोलंदाज पुढे एकदा यावेळेसचा चेंडू उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, झेल झालाय. मात्र हा चेंडू फ्री हिट होता. या संधी क्रिकेटच्या खेळामध्ये निर्माण होत असतात. कुलदीप धायबरला हे माहीत आहे. 11 धावांवरती धोफलक, 1 गडी बाद आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलं सुरू आहे. क्षणिक काळासाठी हे मी विसरलो होतो की हा चेंडू फ्री हिट होता आणि त्यावरती खेळ मिळालेली एक सिंगल धाव आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीसाठी पुढे एकदा हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय ओमकार गुंडरेकडनं हा फटका फसलाय आणि निश्चित रूपाने विकेट आलीत. आणि इथे आपण पाहतोय पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन देवाची आळंदी या संघाला दुसरा ब्रेक थ्रू मिळेल. ओमकार गुंडरेच्या रूपानं बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करतोय. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गॉगलचे सौजन्य केले. आदरणीय तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट पतसंस्थेचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय शुभम रोंदे सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि तो सन्मान करण्यासाठी आदरणीय विश्वासभाऊ बुट्टे पाटील यांना विनंती केला ते. शांतारामभाऊ गाडे आपल्याला विनंती केला ते. विशालभाऊ घाटे आपल्याला विनंती केला आणि युवराजदादा कडू आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी मॅन ऑफ द मॅचसाठी प्रचंड मोठं भरघोस सहकार्य आपल्याला करणारे, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ब्रँडेड गॉगलचं सौजन्य देणारे तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट पतसंस्थेचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख आणि आपल्याच खेड तालुक्याचा सार्थ अभिमान पाईट नगरीचे सुपुत्र शुभम रोंदे सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आपल्या स्पर्धेच्या वतीनं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मान्यवरांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती आपण त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचा सन्मान होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघाने आतापर्यंत 2 गडी गमावलेत. 11 धावा धोफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 2 करण्यासाठी जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाकडनं महेंद्र सावंत आपण पाहता गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 मॅडेटरी पॉवर प्ले. क्षेत्ररक्षण आपण पाहता इथे मैदानावरती सजले गेले. यावेळेचा चेंडू तिथे मात्र आपण पाहत आहे फ्रंट फुटला जाऊन पुल केलाय आणि चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धावांच्या मदतीने धोफलकामध्ये आपण पाहतोय 15 धावा जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू झालाय. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. देखणा क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय कुलदीप धायबरच्या बॅटमधनं. चेंडू आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. ए रास्ते हे 4 के. KTPL 2026 चा शानदार ब्रँडेड चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 1.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्याप संपला गेलाय. पसायदान योद्धा आळंदी देवाची संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. 2 गडी बाद झालेत. एका बाजूला आयकॉन मैदानावरती बाद झाला, त्यानंतर ओमकार गुंडरेची देखील विकेट आली. मात्र कुलदीप धायबरने डाव सावरलाय. पुढे एकदा चांगला फटका. इथे मात्र आपण पाहताय पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला केवळ पंच केलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. लगोपाठचा 3रा चौकार कुलदीप धायबरच्या बॅटमधनं. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत
चौकार. एक दर्जेदार खेळ मैदानावरती कुलदीप धायबरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. काम करो ऐसा की नाम बन जाए बाद में उस नाम को सुनते ही काम हो जाए. कुलदीप धायबर ही नावाची ओळख आज मैदानावरती आपण पाहतोय. अनेक काळ एक चांगला क्रिकेट कुलदीप धायबरने खेळला. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार कुलदीप धायबरच्या बॅटमधनं लगोपाठचा चौथा ब्रँडेड चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. महेंद्र सावंत आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय इथे मात्र महेंद्र सावंतच्या प्रत्येक चेंडूवरती कुलदीप धायबरने आक्रमण केलंय. आक्रमकता खूप महत्वाची आहे. खरं तर धाडस करणारा माणूस कधी भीत नाही, भिणारा माणूस कधी धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय या जगात यश कोणालाच मिळत नाही. पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहताय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि मैदानावरती मात्र चेंडू अडवला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 27 धावांवरती स्कोर कार्ड 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं ऑन आहे. तिसऱ्या पंचांकडे कॉल आलाय. इथे मात्र चेक केलं जाईल हा चेंडू नो आहे की नाही. तपासणी केली जाणार आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमधनं या ठिकाणी आपण पाहताय चेक केले जाते. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय बाळासाहेबजी कडलक साहेबांकडनं कुलदीप धायबरच्या प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांकडनं कॉल आलाय. नो बॉलची उद्घोषणा मैदानावरती केली, तपासणी केली. कुलदीप धायबर यांनी जर 40 धावा पूर्ण केल्या तर अनिल आबा वाळके यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. जाकमाता स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पसायदन योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. 28 धावांवरती धावफलक आहे. 2 गडी बाद झालेत. मात्र कुलदीप धायबरने इथं मैदानाच्या आतमध्ये आकर्षक फलंदाजी जी मात्र रेखाटताना पाहायला मिळाली. सुंदर फटका आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट आहे. जमिनी समांतर फटका होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूवरती आलेत. फील्ड केला गेलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण. एक सिंगल आहे. एक धाव आज महत्वाची आहे. एका चेंडूचं महत्व आज क्रिकेटचा खेळ सांगून चाललाय. 2 बलाढ्य ताकदवान संघांमध्ये आपण पाहतोय इथे KTPL आजचा दिवस क्रमांक 1 क्रिकेटचा थरार मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईड आहे. मुख्य पंचांच्या जमिनी समांतर चेंडू अवांतर आहे. गोलंदाज पुढे एकदा महेंद्र सावंत तयार. यावेळेचा चेंडू अप्रतिम डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. तोपर्यंत चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. आणि गोलंदाजांवरती केलेला आक्रमण देखील मैदानावरती आपण पाहतोय आणि गोलंदाजाची देखील मेजवानी इथे मैदानावरती पाहायला मिळाली. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ इथे मैदानावरती संपतोय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पसायदन योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+. तिसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण पाहतोय आयकॉन प्रीतम बारी हे नाव मैदानावरती इथे मात्र आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप दूरवरचा प्रवास करत मैदानावरती आले. मात्र या गोलंदाजीमधनं प्रीतम बारी यांची गोलंदाजी आपण पाहणार आहोत कशा प्रकारे असेल. कुलदीप धायबरने जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार खेळ साकारलाय.
पाठीमागच्या षटकामध्ये आपण पाहतोय चौकारांची मालिका मैदानावरती लावली, त्यावेळेस स्वतः इथे मात्र झोकवलंय, स्वतःला झोकून दिलंय त्या क्रिकेटसाठी आणि तिथं मात्र आपण पाहत आहे रिझल्ट समोर आलाय. प्रीतम बारीवरती केलेलं आक्रमण पाहायला मिळतंय. कुलदीप धायबरच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. दर्जेदार खेळ कुलदीप धायबरचा पाहायला मिळतोय. 9 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत मैदानावरती खेळल्यात. 38 धावा धवलकावरती येत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय सुरेख फटका आहे. अलॉंग द कार्पेट जमिनी समांतर फटका. क्षेत्ररक्षक आपण पाहताय थोडेसे भंब झालेत, मात्र मैदानावरती स्वतःवरती नियंत्रण कमवलंय. बचेंगे तो और भी लढेंगे. मैदानावरती कुलदीप धायबरला इथे मात्र स्वतः सुरक्षित राहणे खूप गरजेचं आहे, कारण ओमकार गुंडरे बाद झालाय. आयकॉन रोहित खराची देखील विकेट आलेल्या. निलेश पिंजारी हा खेळाडू देखील आळंदी गावचा कोहिनूर आहे, तो देखील एका चेंडूवरती चौकार खेळत स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. सुंदर फटका. यावेळेस स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक फंबावलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. KTPL 2026 चा A1 क्वालिटीचा शानदार चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. साह्याने धावफलक 43 अंकावरती आहे. चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवरती अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे, अशक्य नक्कीच नाही. चांगला फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा निलेश पिंजारीच्या बॅटमधून आपण पाहतोय. बॅटची कड पाहायला मिळाली, मात्र तिथे आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल येईल. धावफलकामध्ये 44 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकाचा खेळ संपतोय. प्रीतम बारी आयकॉन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 10 धावा या षटकामध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्या. कुलदीप धायबरकडे स्ट्राईक आलीत. 10 चेंडूमध्ये 23 धावांवरती तो नाबाद आहे. खेळून काढलाय चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय. डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये केलाय. शरीरापासून चेंडू मोकळा केला आणि तिथे मैदानावरती आपण पाहतोय एक सिंगल. इथे मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकामध्ये आपण पाहतोय 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. आयकॉन एका बाजूला गोलंदाजी करतोय, तर दोन्ही स्थानिक खेळाडू आहे. विशेषतः आळंदी देवाची संघाकडनं कॅप्टन निलेश पिंजारीची फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मैदानावरती होता आणि त्यावरती देखील आपण पाहतोय फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाणारा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय खेळला गेला आणि त्या दरम्यान मात्र मिळालेली एक सिंगल धाव इथे मात्र हे षटक पूर्ण करेल. धावफलक इथे आपण पाहतोय वाढला जाईल. पसायदान योद्धा आळंदी देवाची संघ आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंग करतोय. पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद झालेत. 46 धावा 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटू निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत वासुली नगरीचे या उद्योजक आणि खेड तालुक्यामधील प्रसिद्ध निवेदक विकासजी जांभूळकर सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होतोय. त्यांचं देखील खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. अनिल आबा वाळके यांच्याकडनं प्रवीण गायकवाड सर आणि मी स्वतः क्रिकेट समालोचक सुमित सुतार यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. आबांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. खऱ्या अर्थानं एक खेड तालुक्यामधील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेट खेळाडूंच्या सुखदुःखामध्ये सदैव पाठीशी राहणारं एक हक्काचं व्यक्ती म्हणून अनिल आबा वाळके यांची एक प्रचंड मोठी ओळख खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटच्या पटलावरती आहे. आबांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि अनिल आबा वाळके यांच्याकडनं पारितोषिक येते निलेश पिंजारीच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेचा चेंडू षटक क्रमांक 4 घेऊन मैदानावरती आपण पाहतोय साहिल खैरे
मैदानावरती दाखल झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूला तिथे मात्र केवळ डिफेन्स केला, खेळून काढला, एक सिंगल घेतली. धफलकामध्ये 47 धावा आहेत. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. आज तुम्हाला जर तुमच्या संघाला सुपर 8 मध्ये घेऊन जायचं असेल तर ही मॅच खूप महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला विजय हा खेचून आणावा लागणार आहे. त्या विजयाच्या प्रबळ दावेदारासाठी मैदानावरती चाललेली ही लढत आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, डीप कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची सजावट जी मात्र मैदानावरती कुलदीप धायबरसाठी केलेली आहे. 11 चेंडूमध्ये 24 अंकावरती कुलदीप धायबर नाबाद आहे. 40 धावा जर खेळला अनिल आबा वाळके यांच्याकडनं कुलदीप धायबरसाठी प्रचंड मोठं पारितोषिक आहे, स्विच हिट आणि कुलदीप धायबरचा जलवा पाहायला मिळालाय. चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पार, मिळतील धावा 4, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. क्लिअर जाणारा चेंडू आपण जर पाहिला तर कुलदीपने तिथे मैदानावरती खेळलाय चौकार आणि धफलकामध्ये आपण पाहतोय पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघ अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धावा धफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. कुलदीप धायबरची बॅट आज इथे मात्र बोलायला लागलीत. पाठीमागच्या मॅच मध्ये रोहित खरात इथे सांगून गेला, मात्र या मॅच मध्ये कुलदीप धायबरच्या बॅटिंगचा बोलबाला आपण मैदानावरती पाहिलाय. 12 चेंडूमध्ये 28 धावा त्याने खेळलेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुढे एकदा साहिल खैरे, जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाकडनं. यावेळेचा चेंडू तिथे मात्र उडवलाय, हवेमध्ये आहे, उलट्या पावलांना झेलसाठी प्रयत्न झालाय, मात्र चेंडू आपण पाहतोय थेट आउट ऑफ दी स्टेडियम आहे, सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर, उत्तुंग षटकार कुलदीप धायबरच्या बॅटमधनं. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. तर कुलदीप धायबर आणि साहिल खैरे हे दोन्ही खेळाडू आपल्याच तालुक्यामध्ये एकाच संघामध्ये कित्येक काळ खेळलेले आहेत. मात्र इथे पाहावं लागेल कोण कोणावरती भारी ठरणार आहे. विशेषतः एकाच मैदानावरती सराव केलेला आहे, प्रत्येकाच्या गोलंदाजीचा अनुभव आहे, प्रत्येक फलंदाजी कसं करतो आणि जे काही जाणीव उणीव आहेत ना ती दोन्ही खेळाडूंना माहीत आहे. साहिल खैरेसाठी पुढे एकदा कुलदीप धायबर. यावेळेचा चेंडू ऑन साइडला कट केलाय, तिथे मैदानावरती आपण पाहत आहे क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत येईल. क्षेत्ररक्षण सुंदर आहे, कलेक्शन थोडंसं खराब होताना पाहायला मिळालंय, मात्र बॅकअप सुंदर आहे. एक सिंगल प्राप्त होणार आहे. एका सिंगलच्या साह्याने धफलकामध्ये 58 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं इथे मैदानावरती सुरू आहे. 3.4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. साहिल खैरे इथे षटक हाताळतोय. 1 चौकार आणि 1 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हा चेंडू सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आहे. मुख्य पंच कळवताय चेंडू अवांतर आहे, व्हाईट बॉलची उद्घोषणा. वाईडच्या मदतीने धावफलक वाढला गेलाय. धावफलकामध्ये आपण पाहतोय अंक बदलतोय. 59 धावांवरती स्कोर कार्ड जे मात्र प्रवेश करताना पाहायला मिळतंय. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. हा चेंडू पहा पुढे एकदा इथे मैदानावरती आपण जर पाहिलं तर सुरेख आहे, तिथे निलेश पिंजारी मैदानावरती आपण पाहतोय बिग हिट करायचा प्रयत्न करतायत. 6 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी निलेश पिंजारीने आतापर्यंत साकारली. मात्र कुलदीप धायबर या फलंदाजीचा बोलबाला आपण मैदानावरती पाहिलाय. 14 चेंडूमध्ये 35 धावा. आज मात्र नंदनवन केलंय त्या कुलदीप धायबरने, आज स्वतःसाठी झोकून दिलंय त्या क्रिकेटसाठी. त्याने मात्र आपलं समर्पित केलेलं जीवन देखील आपण पाहिलंय. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय निवासदादा टेमगिरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं देखील मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक मैदानावरती इथे संपतंय. 4थ्या क्रमांकाचा 4 षटकांचा खेळ आटोपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन देवाची आळंदी संघ आपण पाहतोय. 2 गडी बाद 59 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर.
होते धमाल. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटू दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर मैदानावरती मातब्बर आहे आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आपण इथे पहिल्या दोन्ही मॅचमध्ये प्रभुत्व मिळवलंय. विजयाची चव चाखलेली आहे. मात्र इथे आपण जर पाहिलं तर दुसरा विजय कोण संपादन करणार त्यासाठी मैदानावरती आपण पाहताय दोन्ही संघांची चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक आता मात्र 5वं घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये प्रथमेश ठोंबरे इथे दाखल होताना पाहायला मिळणार आहे. कुलदीप धायबर मैदानावरती आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या आतील बाजूची कट पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगला जाणारा चेंडू आहे. दुसऱ्या धावेकरिता पलायन नसणार आहे. कॉल होता मात्र नकार दिलाय. यशस्वी असणार आहे निर्णय. कारण आपण जर पाहिलं तर असं म्हणतात की अतिघाई संकटात नाही. कित्येकदा वाचतो कित्येकदा पाहतो मात्र तीच वृत्ती इथे मात्र मैदानावरती खऱ्या अर्थानं कुलदीप आणि निलेश पिंजारीने वापरलेली असावी. 60 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. 4.1 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकासाठी प्रथमेश ठोंबरे या गोलंदाजाला पाचारण करण्यात आले. यावेळेस चेंडू बुडवलाय निलेश पिंजारीनं. फटका फसताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू खाली आहे. टेकन व्हेरी गुड कॅच. सुंदर झेलची नोंद होताना पाहायला मिळाली. राकेश प्रभू यांनी टिपलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटर क्रमांक 3 आळंदी संघाकडनं निलेश पिंजारी कॅप्टन मैदानावरती बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. संघ विकेटच्या शोधात होता आणि ती विकेट मैदानावरती आली. निलेश पिंजारीला इथे बाद करण्यामध्ये मिळालेलं प्रचंड मोठं यश प्रथमेश ठोंबरेला मिळताना पाहायला मिळतंय. राकेश प्रभू आयकॉन यांनी टिपलेला झेल आपण पाहतोय. 60 धावांवरती तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर बाद होतोय. 4.2 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय. उत्तम दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला इथे खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला जर पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे प्रबळ दावेदार आयकॉन देखील मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर स्थानिक खेळाडूंनी देखील एक उत्तम उंची गाठली आहे आणि खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं इथे आपण पाहताय या स्पर्धेमध्ये खेळाडू सहभागी होताना पाहायला मिळाले. चांगला फटका आहे. समोरच्या बाजूला फ्लिक केलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार राजेश सोरटेच्या बॅटमधनं उत्तुंग फायर षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. मैदानावरती आपण पाहत आहे ज्या प्रथमेश ठोंबरेनं निलेश पिंजारीची विकेट घेतली त्या प्रथमेश ठोंबरेवरती इथे आपण पाहत आहे 2 चेंडूवरती राजेश सोरटेचे 2 आक्रमक फटके पाहायला मिळालेत. 72 धावांवरती पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या संघाचं स्कोर कार्ड आहे.
हा चेंडू मात्र इथे आपण पाहत आहे स्विच हिट करायचा प्रयत्न होता, छेडछाड केली गेली, मात्र बॅटची मुवमेंट आपण जर पाहिली तर थोडीशी वरून येताना पाहायला मिळाली, हॉरिझॉन्टल मुवमेंट मध्ये होती आणि चेंडूचा फेस जर पाहिला तर थोडासा खाली पाहायला मिळाला. प्रथमेश ठोंबरेने तिथे मात्र आपण पाहत आहे कलात्मकता धारण केली, हा चेंडू डॉट केलाय. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहत आहे उडवलाय, उलट्या पावलांना झेलसाठी प्रयत्न आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे फाईन लेगला चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत संघ आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंग करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकामध्ये आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचं षटक मैदानावरती आता मात्र कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हे मात्र पाहावं लागणार आहे. जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाकडनं मैदानावरती इथे मात्र गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात येईल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. आणि 76 धावांवरती आपण पाहतोय पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू आता मात्र फार महत्वाचे आहेत. मात्र एका बाजूला आपण पाहतोय कुलदीप धायवर 15 चेंडूमध्ये 36 अंकावरती नाबाद आहे आणि राजेश सोरटे आयकॉन 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 16 अंकावरती नाबाद आहे. लगोपाठचे 2 उत्तुंग षटकार राजेश सोरटेच्या बॅटमधून पाहायला मिळेल. मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये साहिल खैरेला आमंत्रित करण्यात आले. पाहूया साहिल खैरे इथे मात्र आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीचा कलाविष्कार मैदानावरती दाखवणार का. तोडाफोडा राज्य करा ही परिस्थिती मैदानावरती आता मात्र पसायदान स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी संघासाठी असणार आहे. कुलदीप धायवर त्यावरती कशा प्रकारे तुटून पडणार, कशा प्रकारे आक्रमण करणार हे मात्र पाहायचंय. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली मैदानावरती आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर याप्रमाणे इथे मात्र जाळं विणलंय. आणि विशेषतः कुलदीप धायवरसाठी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला गली रिजन पॉइंट मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाकडनं तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. कुलदीपसाठी हा चेंडू तिथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला. साहिलकडनं हा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळाला. डॉट चेंडू आहे. 76 धावांवरती धावफलक स्थिर असेल. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न होता मैदानावरती. साहिल खैरेचा हा चेंडू देखील मैदानावरती निर्धाव येतोय, डॉट येतोय. कुलदीप धायवरसाठी चेंडू डॉट आलाय. यानंतर भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती राहणार आहे. आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस संपन्न करणार आहोत. नाणेफेकीसाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क करावा ही आपल्याला विनंती राहणार आहे. 76 धावा धावफलकामध्ये 3 गडी बाद. षटक क्रमांक शेवटचं 6व्या क्रमांकाचं आपण पाहतोय साहिल खैरे आदळतोय. यावेळेस तिथे मात्र आपण पाहतोय स्टेप अप केलंय आणि तिथे मैदानावरती आपण पाहतोय कुलदीप धायवरच्या बॅटमधनं एक बिग हिट आलाय. षटकार 18 चेंडू मध्ये 42 धावा ज्या मात्र खेळल्यात कुलदीप धायवरनं आणि अनिल आबा वाळके यांच्याकडनं पारितोषिक होतं. जर कुलदीप धायवर 40 धावा क्रॉस करत असेल तर त्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आणि कुलदीप धायवरला हे पारितोषिक अनिल आबा वाळके यांच्याकडनं प्राप्त होत आहे, जमा केलेलं आहे. आयोजकांकडनं हे आयोजक समितीकडे हे पारितोषिक जमा झालेलं आहे. कुलदीप धायवरसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आले. साहिल खैरे पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन चेंडूला डीप मिड विकेटची दिशा दाखवली. चेंडू आउट ऑफ दी स्टेडियम, सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू. बिग 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 षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. खेळ संपलाय. 19 चेंडू मध्ये कुलदीप धायवर 48 या धावसंख्येवरती नॉट आउट आहे आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक नोंदवलं जाणार का. कुलदीप धायवर समोर वाय साहिल खैरे शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुढे एकदा
यावेळेसचा चेंडू बॅट शिकड झेल झालाय आणि मैदानावरती कुलदीप धायवर मैदानावरती मात्र बॅटर चौथ्या क्रमांकाचा बाद होतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. कुलदीप धाबे मैदानावरती बाद झालाय. अर्धशतकाचा पासून थोडासा वंचित राहिला आणि नवीन फलंदाज गजानन माळी मैदानावरती दाखल होतोय. हा देखील आळंदी गावचा सुपरस्टार आहे. या खेळाडूने देखील आळंदीचं क्रिकेट गाजवलंय, खेड तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय. मात्र आज गजानन माळीसाठी या डावातील शेवटचा चेंडू काय असणार आहे, या चेंडूवरती तो सोने करणार का, तो हिरो ठरणार का, हे मात्र आपल्याला पाहायचंय. 88 धावा धावफलकावरती पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघाच्या स्कोरबोर्ड वरती आहे. तर जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाकडनं शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय साहिल खैरे, जो मात्र गोलंदाजी करतो आहे. पहिल्या 2 चेंडूवरती स्वतःला इम्प्रेस केलं, प्रभावी ठरला. मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवरती कुलदीप धायबरनं 2 षटकार खेळले. हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरून आहे. मैदानावरती आपण पाहतोय मुख्य पंच कळवत आहेत व्हाईट बॉल अवंतर धाव. एकोणनव्वद धावांवरती आपण पाहतोय स्कोर कार्ड पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघ आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना एक मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी इथे आपण पाहतोय कुलदीप धायबरने प्रयत्न केले, निलेश पिंजारीचे प्रयत्न देखील आपण मैदानावरती पाहिले. ओमकार गुंडरे जरी बाद झाला, रोहित खरात आयकॉनची खेळी मैदानावरती झाली नाही. मात्र कुलदीप धायबरने साकारलेली खेळी आज मात्र आळंदी संघासाठी फार महत्वाची होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, ऑन साइडला फटका खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सफल ठरताना पाहायला मिळेल. सक्सेसफुल ठरलाय तो कॉल आणि 2 धावा प्राप्त होऊन धावफलकामध्ये आपण पाहतोय पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघानं बनवल्यात 6 षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 91 धावा आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघासमोर. 36 चेंडू 92 धावांचं टार्गेट मैदानावरती दिलेलं आहे. चला यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेढाण या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क करा. कॅप्टन समाधान आहिरकर आपल्याला विनंती राहील आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेढाण संघाचे कर्णधार अनिकेत रोडे कर्णधार कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. टॉस आपण संपन्न करतोय आणि मैदानावरती आपण पाहतोय इथे पहिल्या इनिंगचा आणि पहिल्या डावाचा खेळ देखील इथे संपलाय. 91 बनवल्या गेल्यात, 92 धावांचं टार्गेट आहे. आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरनं जाऊयात मुख्य सूत्रसंचालन समारंभाकडे उत्तमजी सावंत सरांकडे. थँक्यू. या ठिकाणी कडूस गावचे युवा उद्योजक पैलवान शिवाजी शेठ शेंडे साहेब आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत आहे. राहुल शेठ तांबट आणि विलाची बिरदोडे युवा उद्योजक आपण उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. लगेचच आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. त्या ठिकाणी आपण टॉस करतोय. कॅप्टन समाधान आहिरकर, कॅप्टन अनिकेत रोडे दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा. आपण लगेचच टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावरती आवर्जून या ठिकाणी अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. त्यामध्ये राजकुंड नगर नगर परिषदेचे नगरसेवक सन्मान्य बाळासाहेबजी थिगळे, सन्माननीय बाळासाहेबजी थिगळे साहेबांना विनंती आपण टॉससाठी या. आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. नितीन शेठ सावंत आपल्याला विनंती केला ते आपण टॉससाठी या. महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अश्वतजी उर्फ बंटी सोनवणे साहेब, युवराजदादा कडू आपल्याला विनंती आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. ओवी स्पोर्टचे ओनर मंगेची गायकवाड आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. प्रसिद्ध निवेदक आमचे मित्र विकास भाऊ जांभूळकर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण टॉससाठी आपल्या शुभास्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करतोय. सगळ्यांना विनंती आपण टॉससाठी या. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम
नामांकित आयकॉन एकमेकांसमोर ते आपण टॉससाठी या सुमित. टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. दोन्ही संगणक उपस्थित होत आहेत. कॅप्टन समाधान अहिरकर, कॅप्टन अनिकेत रोडे, तुषारभाऊ बांगर, अजय जाधव. आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मंगेशभाऊ गायकवाड, तुषारभाऊ बांगर, अजय जाधव या. टॉस या ठिकाणी केला जातोय. आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. कॅप्टन समाधान अहिरकर, कॅप्टन अनिकेत रोडे. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेटान, हे दोन संघ आपण पाहणार आहोत. मान्यवर नगरसेवक आदरणीय बाळासाहेबजी तिगळे साहेब, आपल्याला विनंती, आपण या टॉससाठी टॉस या ठिकाणी आपण करतो. दोन्ही कॅप्टन अनिकेत समाधान, कोण कॉल करते? ओके, अनिकेत कॉल करतायत. हेड अँड टेल, छापा कॉल, इट इज अ काटा. टॉस जिंकलाय समाधान, काय निर्णय असेल? आम्ही सर्वप्रथम फलंदाजी करेल. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कारण का टॉस जिंकलाय, काय कारण असेल? कारण का महत्वाची मॅच आहे, डुवाडायचा सामना आहे. जिंकलं तर एक संधी आहेत, नाहीतर कॉलबॅकला देखील सुवर्ण संधी आहेत. काय सांगशील? नक्कीच स्ट्रॅटर्जी हेच असेल, बॅटिंग करून जेवढे जास्त रन करायचा प्रयत्न करेल आणि नक्कीच समोरच्या टीमला थोडं दबावात ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि एकदा जर सेट झाले रन्स बोर्डवर तर आम्हाला म्हणजे डिफिकल्ट होणार नाही पुढचं जे नियोजन करण्यासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. कॅप्टन अनिकेत आपल्या समोर आहेत. महत्वाची मॅच आहे, डुवाडायचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या टीमला? 70 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. स्पर्धेबद्दल काय सांगशील? या स्पर्धेचं आयोजन नियोजन, तुमचे संघ मालक जो विश्वास तुझ्यावरती ठेवला, याचे कॅप्टन तू लीड करतोय. संघ मालक चांगले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा अनिकेत, जो बॅट आणि बॉलनं खूप बोलतो. अनिकेतला खूप साऱ्या शुभेच्छा, मान्यवरांचा आभार. टॉस या ठिकाणी आपण केला. टॉस न्यूज फ्रॉम सेंटर जिंकलाय. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघानं बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेटान टीमला. मॅचला झाले सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय प्रवीण गायकवाड सरांना. गो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, लॉंग ऑनच्या दिशेला खेळला आणि झेल निसटताना पाहायला मिळतोय. काय ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बनवायच्या त्या 92 धावांचं टार्गेट. राजेश सोरटे, महाराष्ट्रातील नामांकित अष्टपैलू खेळाडू, खरं तर हे पहिलं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना धावांचा अक्षरशः धोधो पाऊस पसैदान योद्धा आळंदी देवाची या टीमनं मैदानाच्या आतमध्ये पाडला आणि त्याच्या उत्तरादाखल जाकमाता स्पोर्ट्स शिरोली. खरं तर हा देखील एक बलाढ्य संघ आहे. चांगली बांधणी या संघानं देखील केलेली आहे. त्यामुळे चांगली फायटिंग क्रिकेट प्रेमींना शेवटपर्यंत पाहायला मिळेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. बॉलर तयार, राईट मोर द विकेट. यावेळी अगदी आपण पाहतोय कोणती धाव मिळणार नाही. खरं तर राजेश सोरटेक आपल्या प्रभावी गोलंदाजीनं महाराष्ट्राच्या बाहेर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. तोच पिंपरी चिंचवडचा सितारा राजेश सोरटे हे पहिलं षटक हाताळत असताना उलट्या दिशेला फटका खेळायचा होता. रिव्हर्ससाठी ट्राय केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टीम टोटलवरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव धावफलकावरती, 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी 91 धावांची गरज. राजेश सोरटे अचूक टप्प्यावरती त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज होताना पाहायला मिळाला आणि एक निर्धाव चेंडू पेश केला.
डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी. राजेश सोरटेक, वैविध्यता आहे, व्हेरिएशन आहे आणि फलंदाजाचं माइंडसेट ओळखून खरं तर गोलंदाजी सातत्यानं करतो. फलंदाज कोणत्या दिशेला मारणार आहे याची योजना तो मनामध्ये आखतो आणि त्यानंतर गोलंदाजी करतो. फक्त 2 धावांचं षटक टाकलं. अप्रतिम गोलंदाजी राजेश सोरटेची. फक्त 2 धावांचं षटक टाकले आणि आता मॅचचं समीकरण देखील बदलताना पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 90 धावांची गरज. 2 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 स्मार्ट विलेज आंबेठाण गाव तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी KTPL 2026चा आज 16 रंगताना आपण पाहतोय. झुंजार लढवय्या आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळते. कुलदीप धायबर हे नाव देखील सातत्यानं चमकताना आपल्याला पाहायला मिळालं. खेड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये टाकलेला विश्वास शेवटपर्यंत सार्थ ठरवणार का कुलदीप धायबर हे महत्वाचं दुसरं षटक हाताळत असताना. 30 चेंडू 90 धावांची गरज. यावेळेला फटका फसला. शतरक्षक चेंडूच्या खाली शॉर्ट कव्हरला झेल टिपला आणि विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 1 राकेश प्रभू. जड क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. खूप महत्वाची विकेट राकेश प्रभू परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. टोटल वरती नजर टाकली तर 2 धावा आणि 1 गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. कुलदीप धायबर पुन्हा एकदा खरं तर अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या कारकिर्दीत बरंचसं क्रिकेट कुलदीप धायबर यांनी मात्र जे खेळून काढलेलं आहे आणि विविध खेळाडू घडवलेले देखील आहेत. चांगला खेळ त्या ठिकाणी साकारताना 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 29 चेंडू शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 90 धावांची गरज. प्रीतम बारी आणि ललित मुसळे आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रीतम बारी खरं तर सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू आयकॉन म्हणून त्याचा समावेश केलाय. आज क्रायसिस मॅन संकट योद्धा बनून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. खरा योद्धा तोच असतो शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. शेवटपर्यंत लढतो, झुंजतो आणि विजय खेचून आणतो. खरं तर योद्ध्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारीला. फुलटॉस चेंडू त्यावरती आक्रमण. लॉंगॉनच्या दिशेला चेंडू सीमापार. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमापार. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 6 रन लॉस ऑफ 1 विकेट. प्रीतम बारी 1 चेंडू खेळ आणि त्यावरती मात्र सनसनीत चौकार प्राप्त करत असताना आपण पाहतो आहे. संकटात उभा राहतो तोच खरा योद्धा. संकट समय काम येतो तोच खरा योद्धा. योद्ध्याप्रमाणे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. जाकमाता स्पोर्ट्स शिरोली फलंदाजी करत असताना यावेळेला बॅक टू बॅक अनदर 1-4 मनगटात होता जोर. लगावलाय शानदार 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. गटी फटके खर तर सातत्यानं प्रीतम बारीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात आणि हा फटका ओळवला लेग साइडच्या दिशेला मिड विकेट रिझम मध्ये चौकार प्राप्त करत असताना. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे, अवांतर आहे.
टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला 11 पाहायला मिळतात एका गाड्याच्या मोबदल्यात. 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी 81 धावांची गरज. कुलदीप धायबर हे महत्वाचं षटक हाताळत असताना यावेळेला ताकद आहे, पॉवर आहे, शक्ती आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शानदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. प्रीतम बारी लढतोय, लय भारी. 17 वरती एक गडी बाद. 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. 3 चेंडू 14 वरती प्रीतम बारी. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ठोकला दर्जेदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. स्लॉग स्वीपचा एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 20 वरची नाबाद प्रीतम बारी. ललित मुसळे 2 बॉल 1 वरती. कुलदीप धायबरचं हे महत्वपूर्ण षटक जारी. 23 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. पंचवीस चेंडू 69 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची मॅच. विजयी दोन संघ आमने सामने, त्यामुळे जिंकणारी टीम सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होईल. 23 लॉस ऑफ 1 विकेट. 25 चेंडू आणि 69 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. कुलदीप धायबर खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, परंतु त्यानंतर फलंदाजांचं वर्चस्व खरं तर पाहायला मिळालं. यावेळेला डायरेक्ट शीटचा प्रयत्न, याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा 23 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती एक वाढदिवस या ठिकाणी संपन्न करतोय. अभिष्टन चिंतन 16 खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आणि आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं आंबेटान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय मिथुन शेठ चव्हाण साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला जातोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आंबेटान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मिथुन शेठ चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर त्यांचा केक कापून वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अभिष्टन चिंतन 16 या ठिकाणी संपन्न केला जातोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय आणि त्यानंतर त्यांचा केक कापून आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस आपण मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा बर्थडे आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतो. मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करेल आपण वाढदिवस या ठिकाणी आता संपन्न करायचे आणि डीजे ऑपरेटरना विनंती करेल आपण बर्थडे सॉन्ग या ठिकाणी प्ले करायचे. आंबेटान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अंपायर सर फक्त एक मिनिट फक्त थांबवतोय, कारण का आता गाणं सुरू असताना जर बॅटची एज लागली तर कळायची नाही, त्यामुळे 1 मिनिट थांबवतोय. आपण वाढदिवस संपन्न करतोय. अभिष्टन चिंतन 16 या ठिकाणी संपन्न केला जातोय. आंबेटान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय मिथुन शेठ चव्हाण यांचा वाढदिवस आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं स्मार्ट विलेज आंबेटानचे सर्वच व्यासपीठावरती उपस्थित अतिथी मान्यवर पाहुणे, आंबेटानचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्य, सर्वच युवा उद्योजक यांच्या शुभास्ते आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. करतोय व्यासपीठावरती. आता मॅचला होईल सुरुवात. सामना आपण कंटिन्यू. तेवीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि आता 24 चेंडू आणि 69 धावांची गरज.
ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जाक माता स्पोर्ट क्लब शिरोली फलंदाजी करत असताना पसायदान योद्धा आळंदी देवाची शतरक्षण करत असताना ही लढत शेवटपर्यंत रंगतदार होईल, आटीतटीची होईल, रोमहर्षक होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. मिडॉनला चेंडू लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. या क्षणी आता गिअर चेंज करणं खूप गरजेचं असेल जाक माता स्पोर्ट शिरोली टीमला. 5 चेंडू 20 वरती खेळतोय प्रीतम बारी. खरं तर त्याला स्ट्राईक इन वरती अनलेक आयकॉन झुंजार सुरुवात केली आहे. अटॅकिंग माइंडनं तो अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडलाय. मोठ्या अपेक्षा असतील प्रीतम बारीकडून. 24 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक चेंडूवरती कंप्लीट केली जाते ती सिंगल. टीम टोटल वरती नजर टाकली, फलकावरती लागतायत त्या 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 22 चेंडू 67 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जाक माता स्पोर्ट क्लब शिरोली टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना खरं तर रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे. जगभरात लाईव्ह प्रक्षेपण केले जाते या tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. कव्हर ड्राईव्ह खेळला, शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन, थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला शतरक्षक त्या ठिकाणी आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. टीम टोटल 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 चेंडू 65 धावांची गरज. चाहे जिंदगी हो या क्रिकेट, जीतते वही है जो सही वक्त पर गेअर चेंज करते. गेअर चेंज करणं खूप गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि क्षमता आहे, ताकद आहे. खरं तर ललिता मुसळेमध्ये, प्रीतम बारीमध्ये यावेळेला अगदी आपण पाहतोय छेल टिपला जातोय. रिप्लेमध्ये हा छेल आपण पाहू शकता आणि ललित मुसळे परतताना पाहायला मिळतील पॅव्हिलियनमध्ये. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना. समीकरण या मॅचचं बदलत असताना आता 20 चेंडू जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. आक्रमकता, दाहकता, स्फोटकता खूप गरजेची मैदानाच्या आतमध्ये. 27 लॉस ऑफ 2 विकेट. जाक माता स्पोर्ट शिरोली 2.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. 20 चेंडू जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल वाळुंज पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. लढल्यानंतर काही असाध्य नसतं. क्रिकेट खेळ हा लढवय्यांचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये कुणाल वाळुंज आणि प्रीतम बारी 27 वरती 2 गडी बाद आहेत. राजेश सोरटेक हे षटक देखील अप्रतिम हाताळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय राजेश सोरटेक. यावेळेला गाव बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल कंप्लीट होते. एक धाव पूर्ण केली जाते. टोटल वरती नजर टाकली तर धावा 28. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 पॉइंट. 5 षटकाचा खेळ संपला जातो आहे. प्रीतम बारी 6 बॉल 21 वरती, परंतु राजेश सोरटे काय गोलंदाजी करतोय. वैविध्यता, व्हेरिएशन अप्रतिम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कमीत कमी धावा खर्च करायचा प्रयत्न, कमी गतीनं टाकला होता. यावेळेला उडवला लॉंग ऑनच्या दिशेला. इरादा होता पक्का, लगावला शानदार छक्का, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 18 चेंडू 58 धावांची गरज. 34 वरती 2 गडी बाद आहेत. पाहायचंय उर्वरित 18 चेंडू मध्ये कामगिरी कशा प्रकारे केली जाते. टीम मीटिंग, टीम हाडलला आपण पाहतोय. वातावरणामध्ये पूर्णपणे शांतता आपल्याला पाहायला मिळते. खरं तर
संधी अजूनही दोन्ही टीमच्या हातामध्ये. 18 बॉल 58 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. संपूर्ण मैदान जर पाहिलं तर प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. आणि या आंबेठाण नगरीमध्ये स्मार्ट विलेज आंबेठाण गावामध्ये हा दैदिप्यमान सोहळा खेड तालुका प्रीमियर लीगचा रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. जलपानासाठी काहीसा कालावधी दिला जातोय. क्रिकेट सप्ताह येणारे 7 दिवस हा सोहळा या क्रीडांगणावरती खरं तर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एक एक चेंडू खूप महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. जाक माता स्पोर्ट क्लब शिरोली विरुद्ध पसायदान योद्धा आळंदी देवाची या दोन टीमच्या दरम्यान रंगलेला हा सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. टेनिस cricket.in बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील मनापासून स्वागत. खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या निमित्ताने 18 चेंडू 58 धावांची गरज. एक एक चेंडू खूप महत्वाचा. व्यूहरचना त्या ठिकाणी मात्र बदलवली जाते. पसायदान योद्धा आळंदी देवाची खरं तर पसायदान क्रिकेट क्लब गेली कित्येक वर्ष आपण हा संघ खेळताना पाहिला. विशेष म्हणजे पसायदान आळंदी हापिज क्रिकेटमध्ये देखील हे नाव वलयांकित राहताना आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे पूर्वी हापिज क्रिकेट मोठ्या प्रमाणात चालायचं. यावेळेला खेचला ऑन साइडच्या दिशेला, ऑफ साइडच्या बाहेर होता चेंडू थोडासा, परंतु मला वाटतं हिट विकेट त्या ठिकाणी हिट विकेटची शिकार ठरतोय. स्वयंचित होताना पाहायला मिळतोय फलंदाज कुणाल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची
टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 41 धावा, 3 गडी बाद, 12 बॉल 51 या मॅचचं समीकरण. यावेळेला हा फटका सुरेख, परंतु ओ कॅच ड्रॉप. काही काळ असं वाटलं झेल पूर्ण झालाय, झेल निसटला, झेल सटकला आणि जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतं. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 11 चेंडू, 51 धावांची गरज. प्रीतम बारी स्ट्राईक एंड वरती, 11 चेंडू शेवटचे शिल्लक, 29 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईड, 4 चेंडू तब्बल वाईड आलेत या षटकामध्ये. स्वेर चेंडू जास्तीत जास्त खर्च करतोय कुलदीप धायबर. खर तर मोठा अनुभव पाठीमागा आहे आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. कुलदीप धायबर या स्पर्धेतील पहिला षटकार खेळणारा खेळाडू म्हणून देखील कुलदीप धायबर हे नाव आज चमकताना जे पाहायला मिळालं. राईट एम राऊंड द विकेट. यावेळेला आक्रमण, प्रचंड मोठं आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 10 चेंडू 44 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन. जागमाता स्पोर्ट्स शिरोली या 2 फलंदाजांना जर सामना जिंकून दिला तर संघ मालकांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नो बॉल, नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कुलदीप धायबर पूर्णपणे लेंथ बिघडताना पाहायला मिळते. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. तब्बल 5 एक्स्ट्रा रन खर्च केल्यात या षटकामध्ये आतापर्यंत कुलदीप यांनी. 10 चेंडू 43 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. खेळ झुंजार लढवई यांचा, खेळ टेनिस बॉल क्रिकेटचा रंगताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. या 2 फलंदाजांनी सामना जिंकून दिला तर जागमाता स्पोर्ट्स शिरोली संघ मालकांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. प्रीतम बारीक यांच्यासाठी 10,000 रुपये संघ मालकांच्या वतीनं सामना जिंकून दिला तर. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 9 बॉल 37. कुलदीप धायबर. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा नेत्र दीपक षटकार. बॅक टू बॅक अनदर 1 सिक्सर. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. अनिश्चिततेने पुरेपूर भरलेला खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे. 61 वरती 3 गडी बाद, 8 चेंडू आणि आता 31 धावांची गरज. या षटकामधले हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. यावेळेला शॉर्ट स्टॉपला चेंडू अडवला जातोय. आपण पाहतोय धाव मिळणार नाहीये. टोटल वरती नजर टाकली तर 61 धावा, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. प्रीतम बारी 16 बॉल 47 वरती नाबाद आहे. एकटा लढतोय आपल्या संघासाठी प्रीतम बारी. ओ पुन्हा एकदा फटका सुरेख. क्षेत्ररक्षक चेंडू वरती. या चेंडू सुसाट, सीमारेषा पार, फरार, खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत
चौका. सामना जिंकून दिला प्रीतम बारीनं. तर सन्माननीय कैलास भाऊ निखाडे शिवशाही ग्रुप अध्यक्ष यांच्या माध्यमातून पारितोषिक तब्बल 2000 रुपयांचं आणि आता 6 बॉल 27 या मॅचचं समीकरण. संकेत शेठ पडवळ, अक्षय शेठ एरंगे, शंतनू शेठ गाडे यांच्या वतीनं प्रीतम बारीनं मॅच जिंकून दिली तर 2000 रुपये आणि संघ मालकांच्या वतीनं दोघांनी मॅच जिंकून दिली तर 10,000 रुपये, प्रत्येकी 5,000 रुपये, प्रत्येकी 10,000 रुपये. संघ मालकांच्या वतीनं प्रीतम बारी आणि बॅटर साहिल खैरे मॅच जिंकून दिली तर संघ मालकांच्या वतीनं 10,000 रुपयांचं बक्षीस आहे. कैलास भाऊ निकड यांच्या वतीनं 2,000 रुपये प्रीतम बारीला. पहिलं अक्षयभाऊ डेरंगे आणि मित्र परिवारच्या वतीनं प्रीतम बारीला 2,000 रुपयांचं बक्षीस आहे. ओट कॉम्बॉक्स 17 चेंडू 51 वरती नाबाद. अर्धशतक पूर्ण केलंय प्रीतम बारीनं मैदानाच्या आतमध्ये. 65 वरती 3 गडी बाद. 6 बॉल 27. वाईट बॉल, वाईट बॉल. वाईट चेंडू. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 6 चेंडू 25 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. पसायदान योद्धा आळंदी देवाची विरुद्ध जाकमाता स्पोर्ट क्लब शिरोली या दोन टीमच्या दरम्यान खरं तर संघर्ष रंगताना पाहायला मिळतोय. हा संघर्ष आहे सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठीचा. हा संघर्ष आहे विजय पताका फडकवण्यासाठीचा. थोडीशी चर्चा. प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. प्रत्येक दिवशी एका भाग्यवान प्रेक्षकास मिळणार आहे एक स्पोर्ट्स सायकल भेट. या लकी ड्रॉ मध्ये देखील सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. कुपनची किंमत फक्त 20 रुपये आहे. यस फेअर आहे. त्यामुळे आता कंटिन्यू. पंचांनी निर्णय दिलेला आहे. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे. पंचांनी निर्णय दिलाय. पंच निर्णय देतील तो निर्णय शेवटचा असेल. पंचांनी सांगितलंय साईडनी तो पळालेला आहे आणि ज्या लाईननी पळाला शेवटपर्यंत त्याच लाईननी तो पळालेला आहे. खरं तर प्रत्येक मॅच संघर्षमय आहे. परंतु पंच आपण खास बोलवलेले आहेत. त्यांनी जो निर्णय दिलाय तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. याची देखील दक्षता सगळ्या खेळाडूंनी घ्यायची आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक चेंडू खूप महत्वाचा. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 2 ते 3 फटके या सामन्यामध्ये फार मोठी रोमांचकता तयार करू शकतात. परंतु ते फटके सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे आणि क्षमता आहे प्रीतम बारी मध्ये. अर्धशतक बनवलंय. 18 बॉल 51 वरती नाबाद खेळतोय. आज गरज आहे लढण्याची, संघर्ष करण्याची. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल.
याच तालुक्यातील असलेला निलेश पिंजारी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आयकॉन प्रीतम बारी समोर. आयकॉन खेळाडू तर गजबजताना पाहायलाच मिळत आहे, परंतु तालुक्यातील खेळाडू देखील लक्षवेधी कामगिरी करतायत. यावेळेला प्रीतम बारीच्या बॅट मधून दमदार आणि दर्जेदार ताकद आणि टायमिंग यांचा मिलाप, षटकार. 73 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 3 चेंडू 19 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले जाणार का? 3 चेंडू 19 धावांची गरज. लढण्याची क्षमता आहे प्रीतम बारी मध्ये. हे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहे अनेक मैदानावरती. आज पुन्हा एकदा लढतोय आपल्या संघासाठी क्रायसिस बॅन बनून, संकट योद्धा बनवून. ओ पुल केला, ताकद आणि टायमिंग यांचा मिलाप, ठोकला, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं प्रीतम बारी हूं ना. एक मोठी बारी आपल्या संघासाठी लढतोय प्रीतम बारी. खर तर 2 चेंडू 13 धावांची गरज. लागोपाठचे 2 षटकार ठोकले जाणार का? हाफ ट्रॅकर शॉर्ट लाईन चेंडू पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 1 चेंडू 7 धावा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. काय मॅच आहे, काय सामना पाहायला मिळतोय आणि काय इनिंग खेळतोय प्रीतम बारी. 22 चेंडू 69 धावांवरची नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आपल्या संघासाठी. प्रेक्षकांना मात्र अपेक्षा आहे आज पहिल्याच दिवशी सुपर ओव्हर पाहायला मिळावी. 1 चेंडू 7 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. खरं तर निलेश पिंजारी हा देखील कसलेला गोलंदाज आहे. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार गोलंदाजीने गाजवलेल्या आहेत, परंतु प्रीतम बारी सातत्यानं हे नाव महाराष्ट्राच्या बाहेर चमकताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. काय 2 षटकार ठोकले, लागोपाठचे 3 आलेत. खरं तर आता 1 चेंडू 7 धावांची गरज. अर्थात षटकार गेला तर क्रिकेट रसिकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 4 चेंडू 24 धावा गरज असताना लागोपाठ 3 षटकार. शेवटचा चेंडू, एकदा जोरदार टाळ्या चेंडूसाठी. 1 चेंडू 7 धावांची गरज. पहिलाच दिवस खेड तालुका प्रीमियर लीग रंगतदार लढतींनी गजबजताना पाहायला मिळतोय. एक यशस्वी आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्मार्ट विलेज आंबेठाण गाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026. लाईट बॉल टू गो. 7 धावांची गरज. ओ तो लढला मित्रांनो. मॅचचा निकाल काही लागो, एकदा प्रीतम बारीसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजूयात. जबरदस्त खेळ शेवटपर्यंत लढला आपल्या संघासाठी. 22 चेंडू 69 धावांची खेळी त्यानं केली. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना नेला. जबरदस्त खेळ प्रीतम बारीचा. आणि सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होणारी पहिली टीम पसायदान योद्धा आळंदी देवाची. सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. चला विनंती आहे, लगेच आपण पुढील मॅचला सुरुवात करतोय, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बॅटिंग करणारी टीमला विनंती, आपण लगेचच सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवायचे. त्यानंतरचा सामना तो आपण या ठिकाणी लगेच सुरू करतोय.
विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. अनिल आबा वाळके आपल्याला विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण कुलदीप ड्रायव्हरला 2000 रुपयांचं बक्षीस